अजिबात नाही. विरोधकांनी 70 कोटी महिलांचा अपमान केला. राहुल गांधींनी साष्टांग दंडवत घालून माफी मागावी. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. विरोधकांना ओपन डिबेट करण्याचं आव्हान. काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाच्या विरोधात उद्यापासून राज्यासह देशभरामध्ये रान उठवणार. 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार. मुख्यमंत्र्यांचा एल्गार. साताऱ्यामध्ये आमदार महेश शिंदे विरुद्ध शिवसेना हा वाद चिघळला. शिंदेंच्या रॅलीला आमदार महेश शिंदे जाणार नाहीत. पक्षाकडून डावललं जाण्याची मला सवय झाली आहे, महेश शिंदेंचं वक्तव्य. मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या वादामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हात टेकले. रवींद्र चव्हाण आता चंद्रपुरातले निर्णय दिल्लीला पाठवणार अशी सूत्रांची माहिती. चंद्रपुरात निरीक्षक यायला तयार नाही असंही चव्हाणांनी सुनावलं. राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का याची उत्सुकता. तनपुरेंची आज दिवसभर कार्यकर्त्यांसोबत चर्चा. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात. आज राहुरीमध्ये तर उद्या बारामतीमध्ये प्रचार सभा. कमी पावसाच्या वेधशाळेच्या अंदाजानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक. पाणीसाठा, पाणी पुरवठ्यासह शेतीविषयक कामांचा घेतला जाणार आढावा. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांच्यावरती धमकी देऊन तेढ निर्माण केल्याचा आरोप. जयस्वाल यांच्या विरुद्ध 37 सदस्यांची तक्रार. मुंबईतल्या मोतीलाल नगर बैठकीमधला वाद चिघळला. नेस्को कॉन्सर्टमधल्या ड्रग्ज प्रकरणाच्या नंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग. टिटवाळ्यामधून तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त. ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात. नाशिकच्या टीसीएसमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधल्या 2 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरही आज सुनावणी. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आजचा 3रा दिवस. नागपूरमध्ये यूएमएस एनजीओच्या संचालकाला बेड्या. महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्तीचा आरोप. अश्लील वर्तनाचाही आरोप. धर्म परिवर्तनाचा प्रयत्न होता का याचाही शोध. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम